पुण्यातील बालाजीनगर परिसरामध्ये आहोत आणि याच परिसरामध्ये अंधेकर टोळी युद्ध पुन्हा एकदा भडकताना पाहायला मिळालं। या उपनगरामध्ये हा तिसरा झालेला खुनाचा प्रकार आहे। खरं तर ह्या अंधेकर टोळीमध्ये जर त्यांची जर ऑपरेटिंग मोडच पाहिली तर पहिल्यांदा येऊन गोळीबार करतात, नंतर कोयत्याने येऊन ते वार करतात। अशा पद्धतीने याच अंधेकर टोळीचा चौथा मर्डर आणि या उपनगरामधील या आठवड्यामधील तिसरा मर्डर झालेला आहे। वनराज अंधेकरची हत्या झाली, त्याच्यानंतर आयुष कोमकर, त्याच्यानंतर एक गायकवाड आणि त्याच्यानंतर आज हा मस्के आरोपीच्या भावाची ज्या पद्धतीने खून झाला त्या पद्धतीने गोळीबार केल्यामध्ये काय सांगाल? नाही, ही घटना घडली ती आता कळाली आम्हाला, त्यामुळे ह्या जागेवरती आता आम्ही आलेलो आहे। घटना अशा गुन्हेगारीच्या घटना घडतात शहरामध्ये? नाही, हे मी तर स्पष्ट सांगतो की पोलिसांनी या गोष्टीवरती काही ना काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे। नागरिकांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण चालू आहे। काही इथे प्रत्यक्षदर्शी देखील आहेत, त्यांनी सगळी ही घटना पाहिली। आजूबाजूचा जो सगळा परिसर पाहिला तर सगळं भयभीत झालेला आहे। आता या परिसरात छावणीचं स्वरूप देखील आले। ज्यांनी घटना पाहिली तर ताई आपल्यासोबत, ताई काय होती घटना? मुलांना जे आहे ते घरामध्ये कडी लावून रस्ता क्रॉस करताना फक्त आवाज आला आम्हाला, परत आम्हाला दिसलं नाही काय आवाज मोठ्याने आल्यानंतर पोलीस 10-15 मिनिटांनी आले आणि त्या गोळ्याचा आवाज आला। गोळ्यांचा आवाज आला? तुम्ही बघितलं का कुठून चालवलं? नाही बघितलं नाही, मी रस्ता क्रॉस करताना फक्त आम्हाला दिसलं, पण आम्ही रोज इथं ना रस प्यायला यायचं ना, रस प्यायला काय सगळा विषय? ही सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील आहे। तृप्तीताई, काय सगळं आहे पुण्यामध्ये चालू? मी इथं जवळ चौकाच्या जवळ राहते। या दोन मावशी जेव्हा चौकातून चाललेल्या होत्या आणि गोळीबाराचा आवाज आला, ओरडण्याचा आवाज आला आणि मला यांनी सांगितलं की कुणाला तरी मारून टाकतात। आम्ही तातडीनं आलो इथे, पण भर चौकात जिथं 400-500 लोक आहेत, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन इथनं 500 मीटर अंतरावर आहे, गुन्हेगारांवर कुठला वचकच पोलिसांचा नाही, पोलिसांना ते घाबरतच नाहीये। आज वनराज अंधेकरांनंतर या टोळी युद्धातली ही चौथी हत्या आहे। म्हणजे आज रिक्षा चालक जो आरोपीचा भाऊ आहे, म्हणजे आरोपीच्या नातेवाईकांना पण टार्गेट करतायत। उद्या आता कुणी शेजारचा ओळखीचा असू शकतो, मित्र असू शकतो, या सगळ्यांना उद्या जर टार्गेट व्हायला लागलं तर सर्वसामान्य लोक जे आहेत ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत। डीसीपी साहेब कशा पद्धतीने सगळं सांगतोय? 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळं सांगतायत, मात्र गुन्हेगार 5 ते 10 मिनिटं थांबा। 5 ते 10 मिनिटं माहिती काय आहे हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू आहेत। 5 मिनिटात सगळे 5 ते 10 मिनिटांमध्ये पोलीस जायचं की माहिती देतो म्हणतायत, मात्र पुणे शहरामध्ये दिवसा ढवळ्या अशा गुन्हेगारीच्या घटना ज्या घडत आहेत, भयभीत होत आहेत। पोलीस मात्र हताश आहेत आणि पुणेकरांना रोज जीवन जगावं लागतंय। वाढती गुन्हेगारी नक्की पुणेकरांच्या जीवावर उठली की काय? कारण सर्वसामान्यांचं जे पुणेकरांचं जीवन आहे ते अधिक भयभीत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन दीपसह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे।